न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पाणी पिण्यासाठी उतरला आणि हात गमावून बसला, टाकळी शिवारात रेल्वेचा थरकाप उडवणारा अपघात। सावनेर रेल्वे प्रवासादरम्यान केलेली एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते याचा भीषण प्रत्यय आज सकाळी टाकळी शिवारात आला। सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या भागात सकाळी 9च्या सुमारास धावत्या रेल्वेखाली आल्याने एका 35 वर्षीय प्रवाशाला आपला हात गमवावा लागला आहे। 58819 इतवारी छिंदवाडा ही रेल्वे टाकळी परिसरात थांबली असताना राजू लालजी उईके वय 35 राहणार खापास्वामी जुन्नरदेव जिल्हा छिंदवाडा हे तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी खाली उतरले। पाणी पिऊन पुन्हा गाडीत चढत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट रेल्वेच्या चाकाखाली आले। या भीषण अपघातात त्यांचा एक हात पूर्णपणे कापला गेला। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी जखमी राजू यांना तातडीने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। मात्र जखम खोल असल्याने आणि प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आले। हितज्योती आधार फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेने त्यांना तातडीने नागपूरला रवाना केले। या हृदयद्रावक घटनेमुळे रेल्वे प्रवासात सतर्क राहण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। धावत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न जीवावर बेतू शकतो, त्यामुळे प्रवाशांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। हितेश बनसोड यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली आहे। रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।